याची मात्र दक्षता घ्यायची आहे. येस, त्याचबरोबर आपण जाऊयात सिद्धनाथ इलेव्हन जोगेश्वरी या संघाचा एक आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज आणि एक आयकॉनिक खेळाडू म्हणजेच सिद्धनाथ इलेव्हन मस्करवाडी संघाचा उस्मान पटेल म्हणून ज्यांची ओळख आहे तेच किरण मस्कर सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आयोजकांचा आपल्याला कॉल आहे सर. सिद्धनाथ इलेव्हन संघाचे उस्मान पटेल म्हणून ज्यांची ओळख तेच किरण मस्कर सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि जाऊयात. दुसरी मॅच जशी स्टार्ट होईल तसेच आपण करूयात आवाजामध्ये परिवर्तन. ऐकूयात मालदन परिसरातील एक सुमधुर आवाज आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक तंत्रशुद्ध मराठी समालोचक भरत जाधव सरांना. तोपर्यंत मी डीडी थांबतो. धन्यवाद. येस, आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये एकाही टीमला 50 धावा करता आल्या नव्हत्या. मात्र आजच्या दिवसात पहिल्याच मॅचमध्ये सिद्धनाथ इलेव्हन जोगेश्वरी या संघाने 61 धावा केल्यात. जाऊयात दुसऱ्या मॅचची कहाणी ऐकूयात भरत सरांच्या जुबानी. धन्यवाद. धन्यवाद डीडी सर. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत तुम्ही पाहताय नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आयोजित नागनाथ चषक 2026. पहिली मॅच ज्या पद्धतीने खेळली गेली, सिद्धनाथ जोगेश्वरी मस्करवाडी नंबर 2 या संघाकडून अप्रतिम बॅटिंग ऑर्डर सेटअप, एक बिग मुवमेंट मॅच मध्ये झाली होती. ती कोणाच्या नजरेस आली नसेल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उभा होता. किरण मस्कर यांनी तो क्षेत्ररक्षक तिथून हटवला आणि स्लिप ठेवली आणि दुसऱ्या चेंडूवरती तिथे बिग विकेट भेटली. ती म्हणजे गोटीलगावचा हार्दिक पांड्या सदा, आणि ती मॅच मधील खरी टर्निंग पॉइंट होती. क्रिकेट फक्त खेळणं नाही, क्रिकेटला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चेंजेस आणि तिथे विकेट आली. जाऊयात चालू असलेल्या सामन्याकडे. राजमुद्रा श्रीवाडी आणि के स्टार चाळकेवाडी. ऑन द टॉस राजमुद्रा आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिला चेंडू येतोय. पहिला चेंडू ऑफ साइड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा. GTC लाईव्ह वरती जोडले गेलेला संपूर्ण प्रेक्षक मायबापांचं सहर्ष स्वागत. थोडासा वातावरणामध्ये मॉइश्चर आहे त्यामुळे धावा होत नाहीत, परंतु सिद्धनाथ जोगेश्वरी यांनी या स्पर्धेतील हायेस्ट टोटल उभी केली. फ्लिक करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. खराब सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज राहुल यांची. पॉवर प्लेचा षटक आहे परंतु जागा बनवून देत नाही, ही एक चांगला विचार आहे. पुन्हा एकदा वाईट. तीन धावा धावफलकावरती. त्याचबरोबर आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पवार सर यांना तुम्ही पाहताय, त्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या पाटण तालुक्याचे चित्रगुप्त. चांगला इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स खेळलाय. काय धावतायत तिघे जण. चांगला एफर्ट तिघांचा, परंतु चेंडू मात्र यावेळेस जिंकतोय. पहिला चौकार येतोय. फलंदाज अजयच्या बॅट मधून पहिला फेअर डिलिव्हरी हाताळली होती आणि पहिलीच फेअर डिलिव्हरी चौकार आला. टोटल धावफलक 7. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर एक पॉइंट ठेवलाय, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ थोडासा वाईडिश ठेवलाय. ही चांगली रणनीती क्षेत्ररक्षण सजवलंय. एक मिड ऑन ठेवलाय, एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि डीप काव कॉर्नर घेतलाय. डान्सिंग डाऊन द स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. एज लागते हलकीशी आणि बॅक टू दी डग आउट. बिग 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 विकेट. अजय
बाद. राहुल खराब सुरुवात झाली परंतु कमबॅक चांगला केला. अजय 4 धावा करून तो बाद होतोय आणि फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय दुसऱ्या चेंडूवरती. षटकातील तिसरा बॉल आहे. व्हेरिएशन चांगलं आहे राहुलकडे आणि खास करून स्पीड वरती आज कंट्रोल ठेवलंय. कारण की काल ज्या पद्धतीने सामने झाले फास्टर गोलंदाजांना मार पडलाय काल. आणखीन एक क्लासिकल फटका. लुक ॲट दिस परफॉर्मन्स. पहिला चेंडू खेळलाय आणि लिटल बिट स्वीट पोएट्री ऐकावी, एक कविता ऐकावी त्या पद्धतीने चेंडू त्याने बॅटचा आवाज आलाय आणि काय गॅप मधून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चौकार. वेलकम डीजे. क्लासिकल फटका इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. चांगलं कलेक्शन राहिलंय. अटेम्प्ट चांगला आहे. चेंडूवरती चांगल्या पद्धतीने आला. ही क्षेत्ररक्षणामध्ये होणं गरजेचं आहे. परंतु धावा रोखू शकत नाहीयेत 2 धावफलक जर पाहिलं तर या 2 धावेच्या मदतीने 13 या आकड्यावरती चांगला कमबॅक केला होता. एक विकेट प्राप्त केली होती परंतु त्यानंतर आज अभिचा पिक्चर हिट आहे. कारण की जे ड्राईव्ह खेळले आहेत ऍक्च्युली क्रिकेटमध्ये तुम्हाला व्ही शेप खेळणं गरजेचं आहे. मनगटाचा वापर करण्याचा ती क्लास आहे या फलंदाजाकडे. खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव आणि तुम्ही जर पाहिलं तर बॅकफूट जो आहे पाठीमागचा पाय तो थोडासा बाहेर आला. फ्रंटफूट समोर ठेवला होता मिडल स्टंपला त्यामुळे या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. इंटेंट साप आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचे किंवा कव्हरला मारायचं आणि पहिला डॉट बॉल देखील येतोय. पुन्हा एकदा खूप लांबून खेचून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त 13 वरती 1. 3 वाईट हाताळे जरूर असलेले राहुलने या षटकामध्ये परंतु एक बॅलन्स ओव्हर आहे ही. चांगली ओव्हर कारण की विकेट प्राप्त केले अजयची. देवेत आपण डीजे मास्टरला संधी. अजय आले तर दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकाची कहाणी तुम्ही जर पाहिली असाल तर 13 एक गडी बाद केला राहुलने. चांगलं षटक. सध्या तो आता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षणासाठी उभा आहे. आता क्षेत्ररक्षण खुलंय. नकाशा संपूर्ण बदललाय क्षेत्ररक्षणाचा. फ्लिक करण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. धावफलक पोहोचले 15 या आकड्यावरती. व्हाईट +1. पुन्हा एकदा गोलंदाजाकडून चूक होते. अजय पुढचा बॉल.
हो चांगला बॉल, परफ्यूम बॉल ऑफ द मॅच आणि कानात जवळ जाऊन चेंडू लागतोय. थोडासा स्लोवर चेंडू होता, बायच्या स्वरूपात जरूर धाव आली असेल तर, परंतु कमबॅक चांगला राहिला यायचा. धावफलक पोहोचले 16 या आकड्यावरती. निवास दादा ओके, निवास दादा ओके आहे ना? ओके, थँक्यू सो व्हेरी मच. काळजी घ्या मित्रांनो. हं? हा षटकार येतो की काय? ओ हो हो, चांगला एफर्ट राहिला जरूर. षटकार येतोय. धावफलक पोहोचते षटकाराच्या मदतीने 22. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक राहुल त्याच्या डोक्यावरून तो देखील पोचत नाहीये. हो, आणखीन एक मोठा फटका, 4 धावा. वेलकम डीजे. धावफलक पोचले 26 या आकड्यावरती. नागनाथ चषक 2026 मधील ही दुसरी मॅच आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये दोन्ही संघ मोठे आहेत. पहिली मॅच तुम्ही जिथे पाहिली सिद्धनाथ जोगेश्वरी ग्रामदैवतेच्या नावाने मैदानात सातत्याने उतरतो हा संघ. एक ट्रॉफी देखील त्या संघाच्या नावावरती लागले, परंतु आज जो परफॉर्मन्स दाखवलाय, जो कमबॅक राहिलाय, आज वाटलं नाहीये की संघाने कोणती कमी सोडले. कॅचेस ड्रॉप झाले परंतु फॉलोअप चांगला आणि त्यामुळे प्रथम विजेता त्यांनी मिळवला पहिल्या मॅच मध्ये. हो, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव येते. फुलर लेनचा चेंडू होता, एक्झिक्यूट करू शकला नाही निवास, परंतु आफ्टर ऑल चांगला फ्लिक. एक धाव येते, धाव फलक पोहोचतंय 27. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना चांगल्या रनरेटने धावा जमवतायत. थोडासा उशीर घेतला होता परंतु एक निर्णय चांगला की आम्ही बॅटिंग करू. अजय बाद झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज चांगलेसे सेट झालेत आणि चेंडूवरती फोकस राहिलाय. चांगले कव्हरचे फटके असतील डाऊन द ग्राउंड ऑन साइडला. हो, हा फटका चांगला, खूप उंच गेलाय. उंच म्हणजे अगदी पाहाल तर तुम्ही GTC लाईव्ह वरती या षटकाराला जर म्हटलं तर साताऱ्याचा कंदीपेढा जेवढा गोड तितका षटकार गोड होता. 6 धावा. आणखीन एक मोठा फटका येतोय नागनाथ चषक 2026 मधला. निवासच्या बॅट हो, आणखीन एक शॉर्ट टर्म पुल केलाय. हो, व्हॉट अ एफर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि कलेक्शन भारी, 1 हँडेड कॅरी केलाय. इम्प्रेस केलंय क्षेत्ररक्षकाने. आरके राकेश आणि त्याचा ते आवडते ठिकाण आहे मिड विकेट. इथे ते दुसऱ्या षटकाची सांगता. दुसऱ्या षटकाखेरीज जर धावफलक पाहिलं तर 34 या आकड्यावरती एक गडी बाद. चांगली सुरुवात. सरासरी 17 धावा जमवलेत प्रति ओव्हर. हा हीच जर सरासरी मेंटेन ठेवली निवास आणि अभिने तर धावफलक आपण GTC लाईव्ह वरती पाहू शकता. प्रोजेक्टेड स्कोर 68 आणि ही चांगली टोटल असेल अगेन्स्ट दी के स्टार कळंत्रेवाडी, कारण की त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. राहुल असेल, आज त्याच्याकडे लक्ष राहील. अजय यांनी षटक संपवलं, थोडंसं महागडे राहिलं जरूर, परंतु तिसरं षटक महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी त्यांनी गोलंदाज यश यांना बोलवलंय. यश याच्यामध्ये तिसऱ्या चेंडूतील तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. ओ, काठी काढले. क्लीन बोल्ड. जे दार उघडं होतं ते दार निखळलंय. चोरी मागच्या दाराने केले. क्लीन बोल्ड. वेलकम डीजे.
आज जर पाहिलं तर नागनाथ चषक 2026 मधील ही दुसरी मॅच तुम्ही पाहताय. विदाऊट मास्टर ब्लास्टर सचिन यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानात उतरलाय, परंतु त्यांची कमी आचरेवाडी संघाने भासून नाही दिली. निवास यांना वरती आज खेळावं लागलं, अजय अभिला वरती येऊन खेळायला लागलं, परंतु चांगले एक फ्लाइंग स्टार्ट दिले. आणि चांगली गोष्ट आहे ज्यावेळेस मुख्य खेळाडू नसतो, पंचांचा वाईटचा इशारा आणि त्यानंतर इतर खेळाडू टीमला लीड करतात, त्यामुळे टीममध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो, एक मोटिवेशन निर्माण होतं आणि ते आज आपण राजमुद्रा आचरेवाड्या संघामध्ये पाहतोय. चांगला फटका व्ही शेप मध्ये खेळलेला, मिड ऑफ नाहीये, त्याचा फायदा घेतला जरूर, परंतु चांगला स्टॉप अजय यांचा. एक धाव येते, धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे पोहोचेल 36 या आकड्यावरती. मयूर नवीन बॅट्समन आलाय. आज संपूर्ण बॅटिंग लाईनअप चेंज आहे राजमुद्रा आचरेवाडी संघाची. स्लोवर बॉल वाईडिश लाईन घेऊन हाताळण्याचा प्रयत्न, एक धाव येते. अतिरिक्त बाउन्स होता, ऑफ साइड ऑफ चेंडू हाताळला होता यशचा, चांगला चेंडू, स्लोवर चेंडू हाताळला. सुरुवात अगदी फास्ट सुरुवात झाली होती, परंतु जसं पाहिलं की हुक करण्याचा प्रयत्न, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, बाउन्स पाहिला नाही आणि बॅट स्विंग जोरात जरूर झाली, परंतु आणखीन एक डॉट, सलगचा दुसरा डॉट येतोय पवार सर. हा नक्कीच जी सुरुवात दिली आहे, जी स्टार्ट दिली आहे खास करून निवास यांनी, ती स्टार्ट तुम्हाला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. यश पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका, सी कॉर्नरला खेळा, वन बाउन्स जाईल निघून, दन दन करीत दणदणीत चौकार. वेलकम डीजे. दोन डॉट नंतर हा प्रेशर रिलीफ करणारा चौकार आलाय. अभि 10 धावावरती खेळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, अगदी हॅमर्ड केलाय चेंडूला. एकच धावून कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का, प्रश्नचिन्ह आहे, परंतु नाही. एक धाव येते आणि चांगले षटक यश हे संपादन त्यांनी केलंय. धावफलक पोहोचतंय 42 या आकड्यावरती, परंतु प्रोजेक्टेड रन रेट अजून देखील हाय 55 आणि 55 टोटल जरी उभी केली राजमुद्रा आचरेवाडी संघाने, थोडंसं टफेस्ट जाईल के स्टार कळंत्रेवाडी संघाला, कारण की गोलंदाजी क्लास आहे. कारण की राजमुद्रा आचरेवाडीचा प्रिन्स गोलंदाज रोशन आज तो देखील आहे. आज रोशनच्या गोलंदाजी पाहायला मजा येईल. वेगवान गोलंदाज, व्हेरिएशन सातत्यानं त्याला आपण नवी मुंबई विभागामध्ये प्रॅक्टिस सेशनसाठी तो अवेलेबल असतो आणि चांगला खेळ त्याचा आफ्टर ऑल राहिला. या वर्षीच्या सीझनमध्ये चांगले गोलंदाजीने इम्प्रेस करणारा तो एक गोलंदाज आहे. त्याचबरोबर काही प्रत्येकांनाच संधी भेटत नाही असे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. तुम्ही पाहत असाल बारकेची एक गोलंदाजी, चांगला पहिला फास्टर होता, परंतु आता ज्या पद्धतीने तो लेग ब्रेक हाताळायला लागलाय, एक स्पिनर म्हणून तो होता चांगल्या पद्धतीने उभारत असेल तर तुम्ही अजयला पाहू शकता कोळेकरवाडे संघाचा. परत हर्षाला आपण नाही विसरू शकत. धावफलक जर पाहिलं तर 42-42 आफ्टर 3 ओव्हर. चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज लक्ष्मण. लक्ष्मण यांच्याकडे जर आपण आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आमचे दादा सांगतायत आपली भाषा म्हणजे आपल्याला कोणत्याही गर्दीत असलो आपला माणूस जर ओळखायचा असेल ना तर आपण आपल्या भाषेवरून ओळखावा. हो हुक केलाय पहिला चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर जातोय, पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय, एक धाव येते. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला सजवला होता.
कारण की जसा चेंडू पडल्यानंतर मिडल स्टिकवरती आला होता, थोडासा इन स्विंगर चेंडू हाताळला लक्ष्मण यांनी. लक्ष्मण यांना इथे धावा रोखावा लागेल. शेवटचं षटक हाताळतायत. आतापर्यंत चेंडू पहिला हाताळला, चांगली लाईन लेंथ. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळ आहे. फटका हातामध्ये मारलाय. हो, काय जजमेंट आहे. कॅच लय भारी. विकेट. थारी किस्मत में गुलामी लिखे. राजमुद्रा आचरेवाडीने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंग करत असताना त्यांनी धावा जमवल्या आहेत धावपलकावरती 47 आणि 48चं टार्गेट के स्टार कळंत्रेवाडी संघासमोर उभं केलंय. खराब सुरुवात झाली होती गोलंदाजी करत असताना. पहिल्या षटकामध्ये राहुलच्या 13 धावा आल्या. त्यानंतर अजयचं अतिशय महागडं षटक 21 धावांचं खूप मोठं षटक आलं तिथे. परंतु त्यानंतर यश त्याच्या या खेळाला तो डिझर्व करतो. कमबॅक करून दिला. 8 धावा खर्च केल्या यशने आणि त्याच आफ्टर ऑल दांडगा अनुभव म्हणजे लक्ष्मण. सगळ्यात भारी गोलंदाजी कमबॅक करून दिला. मात्र धावा खर्च केला 5 आणि आफ्टर ऑल या परफॉर्मन्स नुसार जर पाहिलं गेलं तर कमबॅक केला शेवटच्या 2 षटकाला. पवार सर सांगतायत पहिल्या षटकामध्ये 13 धावा होते परंतु लास्टच्या 2 षटकामध्ये 13 धावा आलेत म्हणजे 12 चेंडू 13 धावा. वॉट गोलंदाजी मी अप्रिशिएट करेल. यशला खास करून या डिझर्व करतो स्कोर थांबवण्यासाठी. परंतु आता गोलंदाजीचा एक जो क्रम आहे राजमुद्रा आचरेवाडीचा खास करून रोशन पॉवर प्लेला येतो. कधी पॉवर प्ले नसेल मिडल ऑर्डरला येतो तिथे तो इम्पॅक्ट टाकतो. त्याचं एक क्रुशल ओव्हर असेल. अजयची एक ओव्हर तो एक चांगला गोलंदाज आहे. तो टर्निंग पॉईंट आहे. 2 गोलंदाज टर्निंग पॉईंट आहे. तिथे कशा प्रकारे खेळ सादर करतायत
हे देखील बॅटरवरती थोडासा प्रेशर राहील, परंतु राहुल आणि अजय वेल परफॉर्मन्स मध्ये आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये त्यांची बॅट चांगली बोलते आणि या सगळ्यांना जर पाहिले गेले तर या मॅचला खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. त्यामुळे कुठे जाऊ नका, जीटीसी लाईव्हला तुम्ही सोडूच नका आज दिवसभर, कारण की तुम्ही जर जीटीसी लाईव्ह वरून तुम्ही दूर जाल तर तुम्ही नागनाथ चषक 2026 पर्व मिस कराल. जाऊयात या धावांच्या पाठलागाकडे. 47 धावा उभ्या केलेत 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये दत्ता कळंत्रे आणि अजय भाऊ, त्याच्याबरोबर अतिथी कक्षामध्ये रुपेश सनुगले यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन, तेच तर्रार रोशन. पहिलाच बॉल, ओहो काय सबमरीन चेंडू हाताळला लाईन ऑफ द पिच आणि पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स नाहीये. आणि क्लायमॅट आज जर पाहिलं कालपासून थोडंसं क्लायमॅट थोडं ढगाळ वातावरण राहिलंय, त्यामुळे चेंडून अतिरिक्त बाउन्स नाहीये, वॉर्म विकेट होत नाहीये, कारण की उन्हाचा तिकता प्रकाश पडत नाहीये विकेटवरती. ओ हुक केला पहिला चेंडू, ऑन दी अप खेळलाय फटका आणि दत्ता कळंत्रे यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. वेलकम डीजे. पॉइंटच्या डोक्यावरून कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्लिपला, एक धाव येते, धावफलक पोहोचते 7 या आकड्यावरती. 48 धावांचा आपण पाठलाग करतोय, अजून 41 धावा जमवायच्या आहेत. चेंडू असतील 22 चेंडू, अजून देखील खेळ बाकी आहे. पुढचा बॉल रोशन अगेन्स्ट दी दत्ता कळंत्रे. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय, ओहो क्षेत्ररक्षण एफर्ट ला जवाब, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव येते, धावफलक पोचतंय एका धावेच्या मदतीने 8 या आकड्यावरती. संकेत चांगलं क्षेत्ररक्षण, संकेतचा आवाज देखील गोड आहे. खऱ्या अर्थानं पाटण तालुका म्हटलं ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रिकेटचा एक उभरता तालुका आहे. हो चांगला फटका, चांगला उडवलाय, ऑन द राईज फटका खेळलाय. पंचांचा नोचा इशारा आलाय, धावून धावा 2 कंप्लीट केलेत. पंचांचा नो बॉलचा इशारा.
ऑनफिल्ड पंचांचा इशारा आहे तोच राहील नो बॉल. चुकी होते ते आणि फ्रीडचा बॉल असेल. सुदर्शन चक्र पंच फिरवतायत. धावफलक 11. फ्रीडचा बॉल येतोय. हा फटका बसलाय. फ्रीडचा चेंडू आहे. कॅचिटची संधी जरूर आहे परंतु फरक पडणार नाहीये. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीला दत्ता कळंत्रे यांनी स्टॉप दिलाय आणि हो हे होणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन मोस्ट बेटर. जर तुम्हाला 1x2 करायचं आहे तर तुम्हाला कम्युनिकेशन खूप चांगलं असणं गरजेचं आहे. बोथ दी बॅट्समन. जसं पाहिलं की इथे दुसरी धाव होऊ शकत नाहीये. दत्ता कळंत्रेने स्टॉप दिला. एक धाव येते. धावफलक पोचते 12 या आकड्यावरती. नक्कीच मोठी मुवमेंट होती ही एक मैदानात राजमुद्रा आचरेवाडी संघासाठी. परंतु रोशन कोणताही प्रेशर घेतला नाही. चांगला चेंडू हाताळला. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फटका बसला. बिग विकेट. दत्ता कळंत्रे बाद. कारण की ही एक मोठी विकेट आहे. अगदी या संघाचा कणा मोडलाय. दत्ता बाद. वेलकम डीजे. चेंडूवरती 12 चेंडूवरती 1 धाव आणि 12ची जर सरासरी जरी मेंटेन ठेवली ना के स्टार कळंत्रेवाडी संघाने चांगल्या पद्धतीने ते पाठलाग करू शकतात. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती मयूरला बोलवलाय. हो चांगला चेंडू सबमरीन राहिला. अतिरिक्त बाउन्स नाहीये विकेटवरती. ज्यावेळेस बाउन्सरचा प्रयत्न करतोय गोलंदाज त्यावेळेस चेंडू जर पाहायला गेलं तर चेस्ट लेवलपर्यंत येतोय. त्यामुळे फलंदाज त्याने हुक करतोय. तिथे शॉर्ट टर्म पुल करतोय आणि स्लो डिलिव्हरी जर पाहिली तर समन राहते. तर विकेट आज चांगल्या पद्धतीने बाउन्स नाहीये विकेटवरती आणि बाउन्स नाहीये त्यावेळेस फलंदाजांना थोडीशी दिक्कत होते. बाउन्स करण्याचा प्रयत्न. शोल्डर लाईनला चेंडू येतोय. अगदी उडवलाय चेंडू. पटका चांगला आहे. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. डीप पॉइंटला चांगले कलेक्शन. 2 धावा. निवास यांचा चांगला बॅकअप. धावफलक पोहोचले 14 या आकड्यावरती. 14. 47 धावा उभ्या केल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना राजमुद्रा आचरेवाडी संघाने आणि 48 धावांचं लक्ष्यचा पाठलाग करतोय. GTC लाईव्ह वरती 99 जोडलेल्या दर्शकांना मी सांगू इच्छितो आचरेवाडी संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली होती व सोडून दिलाय. व पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या मध्ये धावफलक पोहोचतोय 15. बॅटिंग करत असताना त्यांनी 47 धावा उभ्या केल्यात आणि 48 धावांसाठी झुंज मैदानात के स्टार कळंत्रेवाडी संघ देतोय. दत्ताबाद झाले. त्यांच्या बॅटमधून 8 धावा आलेत आणि सध्याला अजय आणि राहुल ही जोडी सेट आहे. व चांगला फटका मिस झाला होता. थोडासा बॅटच्या एंडला लागतोय परंतु चांगला विचार. जर पाहायला गेलं तर मिड ऑफ थोडासा वाईडिश घेतलाय. कव्हर हटवलाय. पॉइंट देखील हटवलाय. कव्हर पॉइंट ठेवलाय आणि क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने भिंत उभी केले आणि भिंत भेदावी लागेल. रोशनला पण डाऊन द ग्राउंड स्टेट ठेवलाय. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा बॅटला पुन्हा एकदा एज लागते. सातत्याने बॅट एंडला चेंडू बॅटवरती येतोय. पेसने बीट केलं.
जर पाहायला गेलं तर गोलंदाजीवरती जो पेस आहे, पेस अटॅक आहे खासा, राजमुद्रा रात्रीवाडी संघाची एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्याकडे पेसर्स चांगले आहेत, फास्टर गोलंदाज, आणि ओव्हरऑल त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगला आहे, अवेलेबल होतात. ज्यावेळेस संकट असतं संघ त्यावेळेस अवेलेबल होतात, जिम्मेदारी घेतात, आणि जिम्मेदारीचं क्रिकेट सातत्याने राजमुद्रा रात्रीवाडी संघाकडून आपण पाहिलंय. मयूर असेल, अजय, रोशन यांनी चांगला पेस अटॅक बनवलाय. एका दुसरा जर तुम्ही विचार करत असाल, एक लेग ब्रेक गोलंदाज जसा बारके असेल, अजय असेल, ज्या पद्धतीने त्यांचा लेग ब्रेकवरती कमान आहे, तसा एक गोलंदाज याने यांच्या भात्यात बनवला, त्याच्यावरती काम केलं, तर या टीमकडे गोलंदाजी अटॅक चांगली होईल पवार सर. कारण तुमच्याकडे एक स्पिनर असेल ना, तो खूप गरजेचा असतो एका तुमच्या एका पूर्ण बॉलिंग लाईनअपमध्ये. ओ डाऊन द ग्राउंड खेळलाय, हीच विचार होता अजय यांचा. व चांगले कलेक्शन रोशन यांचं, पैकी देखील तितके सुरेख. धावफलक 17. अतिरिक्त बाउन्स, परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. व्हॉट अँड डिलिव्हरी यार. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि समजलाच नाहीये. पॉइंटला एक सिंगल साठी जाण्याचा प्रयत्न, परंतु पेसने बीट केला पुन्हा एकदा. आणखीन एक डॉट. दुसऱ्या षटकाचे होते सांगता मात्र 5 धावा खर्च केलेत. जो बॉलिंग लाईनअप आहे, जो पेस अटॅक आहे, त्याच्याकडे सातत्याने निवास कर्णधार स्वतः विश्वास ठेवतायत. ते एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, परंतु चांगला सेटअप घेऊन उतरलेत. दुसऱ्या षटकाखेरीज धावाफलक जर पाहिलं तर 17, अजून देखील 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. 12 into 31, 12-31. अजय आलेत. अजय आणि विरुद्ध अजय असं बॅटल तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आज खेळावं लागेल. 12-31 ची गरज. मॅच अजून दोन्ही बाजूला आहे. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटीच्या रडार मध्ये आला नाहीये. चांगल्या लेंथ वरती चेंडू हाताळला गेला. थोडासा बॅटला ब्रश होतोय. शॉर्ट फाईन लेगला 1 धाव येते. धावफलक 18. 11 चेंडू 30 धावांची गरज. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय. 1 धाव येते. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थांबवला जातोय. धावफलक पोहोचते 19 आकड्यावरती. 19. काल शनिवारचा दिवस आणि नागनाथ चषक 2026 मध्ये एवढ्या भारी मुवमेंट्स काल आपण पाहिल्या, अविस्मरणीय. फुल टॉस बॉल, पॅडल स्वीप खेळलाय, खूप लांब गेलाय हा. नक्कीच हा येतोय षटकार. अगदी तळमवले स्टँड वरून कुंभार कावला पाठवलाय महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला. षटकार. वेलकम डीजे. पंचवीस धावा जोडल्या जात आहेत. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हॅमर्ड करण्याचा प्रयत्न. विकेट. षटकारानंतर राहुल बाद.
या संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक पवार सर पोहोचवत आहेत. आणि काल नागनाथ चषक 2026 कालमधील जर अमेझिंग मुवमेंट्स जर तुम्ही GTC लाईव्हवरती जर पाहत असाल तर तुम्ही लक्ष्मणचा जो थ्रो होता तो सगळ्यात अमेझिंग मुवमेंट ठरले. अगदी बाउंड्री लाईनला डाऊन द ग्राउंड चेंडू अडवला आणि रनआउट त्याने केला होता. नॉन स्ट्रायकिंग एजच्या मिडल स्टंप त्याने उडवले होते. इतका खतरनाक थ्रो त्याने केला होता काल. चांगला बॉल डॉट येतोय. हो अगदी खोदून काढलाय. इथे रनआउटची संधी आहे परंतु मिस होतोय. चांगला कलेक्शन थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळालं परंतु एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. 26 या आकड्यावरती 26. 6 चेंडू आणि आता 22 धावांची गरज. तुम्हाला इथे येऊन पुढे आता मोठे फटकेच मारावे लागतील. कर्णधार स्वतः निवास गोलंदाजी ट्रॅकवरती दिसत आहेत. चर्चा होते थोडं स्पीडअप ठेवायचं आहे आचरेवाडी संघ. आपण प्रति षटकाला 4 मिनिट देतोय त्यामुळे तुम्ही स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे. नक्की चर्चासत्र झालं त्यानंतर निवास स्वतः गोलंदाजी घेत आहेत. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. बॅटिंग स्ट्राईक वरती रोहन. संघाचा आत्मविश्वास प्रबळ करणारा हा देखील खेळाडू आहे. नंबर 4 वरती सातत्याने त्याने धावा जमवून दिलेत संघाला परंतु आज इथे खेळावं लागेल. 6 चेंडू 22 ची गरज. पहिला चेंडू निवास याचा. फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. कॅच ड्रॉप होते. एक धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न थांबवलं गेलाय. निवास हे स्ट्राईक त्यांच्याकडे मागतायत आणि त्यांनी स्ट्राईक ठेवले. अजय स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. निवास यांनी चांगलं थांबवलंय. चांगला फटका होता जरूर परंतु निश्चित स्वरूपात बाउंड्री क्लिअर करू शकला नाही. एक धाव येते. पुन्हा एकदा बॉडी लाईन अटॅक केलाय. चेंडू पायावरती आदळतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव येते. धावफलक पोहोचतंय 28. 4 चेंडू 20 धावांची गरज. निर्णायक चेंडू. निर्णायक मॅच मधील हा निर्णायक चेंडू असेल. 4-20. 4-20 ची गरज असताना चेंडू उडवलाय. खूप लांब गेलाय. अगदी तुटता तारा तुटती चांदणी आणि विष पूर्ण होते फलंदाज अजय यांची. विष नाहीये त्याची तर ही मॅच बनवणारा षटकार आलाय. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. सेट झाल्यानंतर फटकाला 10 चेंडू उभा राहिला होता परंतु इथे मॅच बनवणारा स्ट्रोक अजय यांच्या बॅट मधून आलाय. 3 चेंडू 14 धावांची गरज. अगेन्स्ट दी निवास. काय प्रहार पाहिला त्याच्या बॅट मधून. 3 चेंडू 14 धावा. सोडून दिला. धावफलक पोहोचते 35 या आकड्यावरती. चांगला हुक करण्याचा प्रयत्न. पहिली धावेसाठी अतिशय वेगाने येत आहेत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. चांगले कलेक्शन. थोडंसं पंबल परंतु 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि हे होणं गरजेचं आहे या मुवमेंटला. धावफलक 37. दोन चेंडू 11 धावांची गरज. 2 चेंडू 11 धावांची गरज असताना शॉर्ट ऑन पुल केलाय. चांगला कलेक्शन रोशनचं परंतु थांबवले. एकच धाव येते. हा मॅच बनवणारा चेंडू होता परंतु इथे एक धाव आले. आता 1 चेंडू 10 धावांची गरज. शेवटचा बॉल. चांगला फ्लाइटेड फास्टेड आणि फ्युरियस परंतु वेळ गेल्यानंतर हा षटकार येणं काय गरजेचं. परंतु हरावं की जिंकणाऱ्याला पण वाटलं पाहिजे की हे हार नव्हता तर हा माझ्या समोर मोठा लढा उभा केला होता परंतु हा लढा खऱ्या अर्थाने उभा केला होता तो म्हणजे के स्टार कळंत्रेवाडीने. अगदी 4 धावाने पराजित झालेत. असं वाटून दिलं नाहीये की आम्ही कुठेतरी कमी पडतोय.
लढायचं तर असं लढायचं तर समोरच्याला देखील वाटलं पाहिजे ही लढला नाही तर यांनी झुंज दिली होती